नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। संशयितांकडून पीडित महिलांवरती लैंगिक अत्याचार होत होते अशी माहिती सूत्रांकडून कळतीये। शीरखुर्मा आणि थंड पेयांमधून गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केले जायचे असं सूत्रांकडून कळतंय। तर तपास यंत्रणांना लैंगिक अत्याचाराचे पुरावे मिळाल्याची ही माहिती मिळालेली आहे। संशयितांच्या एसआयटी चौकशीमध्ये धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता ही देखील आता वर्तवली गेली आहे। तौसिफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि त्याचबरोबर रजा मेमन सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। तरुण आणि महिलांच्या धर्मांतराच्या षडयंत्राला परदेशी पैसा मिळाल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्यातच ही धक्कादायक अपडेट समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, खरं तर या संपूर्ण प्रकरणामधली ही एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नेमकी काय अधिकची माहिती मिळतेय? या महिलांवरती लैंगिक अत्याचार सुद्धा झालेला होता असं कळतंय। नक्कीच आकांक्षा, आपण जर बघितलं तर या टीसीएस प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एसआयटीकडनं जो तपास सुरू आहे त्या तपासामध्ये जे 4 महत्त्वाचे संशयित आरोपी आहेत त्यांची कसूनची चौकशी केली जाते। त्या चौकशीच्या दरम्यान काही धक्कादायक माहिती ही खरं तर समोर येताना पाहायला मिळते। आपण जर यामध्ये पाहिलं तर शीरखुर्मा आणि काही थंड पेयांमध्ये या तरुणी आणि महिलांना ज्या ठिकाणी पार्टीच्या ठिकाणी घेऊन जात होते किंवा काही ऑफिसच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्यावर जे लैंगिक अत्याचार केले जात होते ते करताना त्या ठिकाणी काही गुंगीकारक पदार्थ जे आहेत ते मिसळले जात होते आणि त्यातून हे सगळे प्रकार होत असल्याचं आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणासाठी काही परदेशी फंडिंग देखील होत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी माहिती जी आहे ती एसआयटी सूत्रांना दिलेली आहे। एकूण जर बघितलं तर यामध्ये या आरोपींची बँक स्टेटमेंट असेल, केवायसीची तपासणी केली जाते आणि एकूण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीला काही महत्त्वपूर्ण पुरावे जे आहेत ते देखील मिळून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जर या प्रकरणात पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून एसआयटीकडनं जो तपास सुरू आहे त्या तपासामध्ये या संशयित आरोपीकडनं ज्या पद्धतीने या तरुणी आणि महिलांचं लैंगिक शोषण केलं जात होतं, धर्मांतराचा प्रयत्न होत होता, हे सगळं षडयंत्र होतं आणि या षडयंत्रातूनच हे सगळे प्रकार समोर येत होते। त्यामुळे अनेक ज्या महिला आहेत त्या या सगळ्या गोष्टींना बळी पडलेल्या होत्या। त्यामुळे एसआयटी तपासाच्या अनुषंगानं आता अनेक काही महत्त्वाचे आणि धक्कादायक खरं तर खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं या निदा खानचा जो अटकपूर्व जामीन आहे तो नामंजूर केला गेल्यानंतर काही एसआयटीने इतर जी तपासणी केली होती, इतर जी संशयितांची चौकशी केलेली होती त्या चौकशीमध्ये काही हॉटेल देखील या एसआयटीने त्या ठिकाणी छापेमारी केली। हॉटेलमध्ये देखील या संशयितांचे व्हिडिओ काही त्या ठिकाणी एसआयटी पथकाच्या हाती लागलेले आहे। त्यामुळे हे सबळ जे पुरावे आहे ते एसआयटी पथकाच्या हाती लागल्यानंतर एकूणच या प्रकरणामध्ये अधिक जो तपास आहे तो पुढे जात असताना काही महत्त्वपूर्ण धागेदोरे हे एसआयटीला मिळाले आहे। त्यामुळे एकूण या प्रकरणामध्ये नक्कीच कुठे धर्मांतर करण्यासाठी परदेशी जो फंडिंग आहे तो होत होता आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांच्या फिर्यादीमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांच्या आधारे जो तपास पुढे जातोय त्या तपासामध्ये काही महत्त्वपूर्ण पुरावे एसआयटीच्या हाती लागल्यानं एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक जे खरं तर पुढील काळामध्ये काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते खरं तर समोर येतील आणि नक्कीच ते या एसआयटी पथकाच्या तपासासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यामुळे एकूण या सगळ्या प्रकरणात जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये या 4 संशयित आरोपींची जी चौकशी केली जाते त्या चौकशीमध्ये काही पीडित महिलांसोबत जे प्रकार घडत होते त्या पुराव्याच्या आधारे एकूणच या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढताना आपल्याला दिसून येते। निश्चित धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी आहे दिल्लीमधून। दिल्लीमधील विवेक विहार परिसरामध्ये 4 इमारतीमध्ये आज पहाटे 4:15च्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे। या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी